पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत। धंगेकरांचा मुलगा अपक्ष मैदानात उतरण्याची शक्यता आहे। प्रणव धंगेकर वॉर्ड क्रमांक 24 मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे। भाजपकडून रवींद्र धंगेकरांची कोंडी केली जात असल्याची चर्चा आणि त्यामुळेच कुठेतरी रवींद्र धंगेकर एका मोठ्या आणि वेगळ्या निर्णयाच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यात भाजपकडून कोंडी झाल्यानंतर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे। वॉर्ड क्रमांक 24 मधून प्रणव धंगेकर हा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे असं आणि त्यामुळे एक मोठी घडामोड पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुठेतरी झुकतं माप शिवसेना अर्थात धंगेकरांना दिलं जाते का या निवडणुकीमध्ये? नाही, याच्यामध्ये कालपर्यंत आम्ही बापले एकत्र होतो। कालपासून माझा मुलगा माझं काय ऐकायला तयार नाही। तुम्ही मला जो निर्णय दिला ठीक आहे, मी निवडणूक लढवणार, आम्ही त्याला समजायचा प्रयत्न करतोय, पण तो काय ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहे। आणि मी म्हटलं तुला निवडणूक लढवायची तर थांब जरा, आपले शिंदे साहेब आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, सगळे व्यवस्थित होईल। पण तो कालपासून तो म्हणला मी निवडणूक लढवणार आहे, कशी लढवणार आहे, मला लढवायचंच आहे। मग तो ऐकत नाही। आता त्याला आम्ही शिंदे साहेबांकडे मी घेऊन जाईन, वाटलं त्याला समजून सांगायला। दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील। दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहे। कार्यकर्ता हा टिकला पाहिजे, मजबूतीने उभा राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतीलही आणि त्यावर एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील।